नाव एकनाथ पाटील. गेल्या 4.5 ते 5 वर्षापासून ज्या कंपनीत काम करतो आहे त्या कंपनीकडे एक असं लाजवाब आणि एवढं खतरनाक प्रोडक्ट आलेलं आहे ज्या प्रोडक्टची प्रत्येक शेतकऱ्याला गरज आहे. आणि मी तर म्हणतो प्रत्येकाने हे वापरायलाच पाहिजे नाही. या कारणाने तर आज आपण मार्केटमध्ये नको तेवढ्या प्रमाणामधून बुरशीनाशक आणतो आहे आणि त्या बुरशीनाशकमुळे आपली जी जमीन आहे ही नापीक तर झालेली आहे, परंतु पाहिजे तेवढ्या प्रमाणात काम करत नाही. जमिनीमध्ये एकूण टोटल 65 प्रकारच्या बुरशी असतात. त्यापैकी 15 प्रकारच्या बुरशी ह्या आपल्या जमिनीला पिकासाठी एकदम हानिकारक असतात. तर काही काही ठिकाणी पिकाची वाढ होणार नाही, बुरशी लागेल, मूळकूज होईल, त्याच्यानंतर तुमच्या विविध प्रकारचे असे अटॅक पिकांवरती येतात. आणि आपण मार्केटला गेल्यानंतर रोको आणतो आहे, मॅक्लाग्रील 35% आणतो आहे, साप पावडर सोडतो आहे, म्हणजे विविध प्रकारचे आपण कुठले तरी प्रोडक्ट बुरशीनाशक वगैरे सोडत असतो. तर एवढे न सोडता जर तुम्ही आपल्या कंपनीचं नाव आहे IMC इंटरनॅशनल मार्केटिंग कॉर्पोरेशन प्रायव्हेट लिमिटेड. कंपनीने एक प्रोडक्ट असं बनवलेलं आहे ज्याचं नाव आहे सीड केअर. तर कंपनीचे जे प्रोडक्ट आहे याचं नाव आहे सीड केअर. तर या प्रोडक्टमध्येच कंपनीने त्या शब्दामध्ये त्या प्रश्नाचं उत्तर दिलं आहे, म्हणजे आन्सर दिलेलं आहे. सरळ जे क्वेश्चन तुम्ही करताय त्याच्या आन्सर तिथे मिळतो आहे सीड केअर. म्हणजे तुम्ही कुठलंही क्रॉप लावताय, आता पावसाळा लागतोय, तुम्ही कुठलंही लावा, वांगे, टमाटे, मिरची, तुम्हाला जे क्रॉप असेल, कॉटन असेल, कोणाकडे ऊस असेल, कुठलाही क्रॉप असेल, तर प्रत्येक क्रॉपसाठी चालणारा प्रोडक्ट आहे. याच्यापासून होईल काय, सर्वात अगोदर तुमच्या जमिनीमध्ये जेवढ्या प्रकारची बुरशी असेल सर्व बुरशी हे नायनाट करेल, म्हणजे पीक सुदृढ राहील तुमचं. दुसरं, जेवढं बी तुम्ही शेतात टाकतायत, शेती बी खाणार नाही. 98% बी हे तुमचे उगेल, म्हणजे जनरेशन किती होईल, 98% तुमचे जनरेशन होईल, बरोबर. तिसरं काम आहे त्याच्यातलं, तर तुमचे जे बी बाहेर निघतंय शेतामधून, जे बी अंकुर निघेल तो अंकुर एकदम ठोसर, जाड आणि पाला एकदम हिरवागार राहील, बरोबर. तर हे सर्व काम करेल. बाकी याची पुढची माहिती जेवढी असेल, ज्यांनी हा व्हिडिओ तुम्हाला पाठवला त्या व्यक्तीकडून जाऊन भेटून आणि समजून घ्या. प्रोडक्ट एवढं जबरदस्त, एवढं लाजवाब आहे. जर तुम्ही वापरतायत तर गॅरंटी तुमच्या शेतामध्ये अद्रक असेल त्याला सड लागणार नाही, कॉटन असेल त्याला बुरशी लागणार नाही. जेवढं बी तुम्ही लावतायत सर्व बी 100% तुमचे उगेल. ओके, गुड नाईटची.